तर बिहार भवनावरून मनसे विरुद्ध परप्रांतीय वाद पेटण्याची शक्यता आहे। महाराष्ट्र कुणाच्याही बापाचा नाही, बिहारचे मंत्री अशोक चौधरींनी हे वादग्रस्त वक्तव्य केलंय। तर मुंबईत बिहार भवन बांधलं जाणारच, बिहारचे मंत्री मात्र आता हट्टाला पेटलेले आहेत। ये सब फालतू और ये सब घटिया लोग हैं। किसी का बाप का दिन नहीं बनने देगा, हैं? ऐसे बनने नहीं देंगे। देश है कि किसी का जबरदस्ती चलेगा, नहीं बनने देंगे। ये राजतंत्र है, राजा है वहां के। क्या ये राज ठाकरे महाराष्ट्र के? फालतू का बात सब जगह और भावना से बन रहा है कि जो लोग बिहार के लोग जाते हैं इलाज के लिए, उनके लिए कैंसर के इलाज के लिए या कोई इलाज के लिए, विशेष इलाज के लिए जाते हैं, उनको परेशानी ना हो। ऐसा नहीं है, बहुत से स्टेट में है, वहां भी बनेगा। किसी की ताकत नहीं है कि रोक दे। त्यांनी आधी स्वतःचं राज्य नीट करावं, म्हणजे त्यांच्या राज्यातली लोक ही इतर राज्यात जाणार नाहीत आणि स्वतःचं राज्य नीट करायचं नाही, ते कर्जबाजारी करून ठेवायचं। इतर राज्यात लोक जातात, त्यापेक्षा त्यांनी स्वतःचं राज्य जर चांगलं केलं तर मला वाटतं त्याही लोकांना आनंद होईल आणि ती लोक त्यांच्या राज्यात सुखाने नांदतील आणि महाराष्ट्रातही मराठी लोकांना काम चांगलं मिळेल। त्यामुळे फक्त तोंड दिलंय म्हणून वाटेल ते बोलायचं एवढंच करू नये। इतर राज्य काय बोलतात आपल्या राज्याच्या बाबतीत ह्याचा त्या सन्मान्य मंत्र्यांनी विचार केला पाहिजे की बाकी अकलीची दिवाळखोरी पाजळण्यापेक्षा स्वतःचं राज्य कसं मोठं करता येईल ह्याचा विचार करावा। म्हणजे ती जी लोक आहेत जी बाहेरगावी जात आहेत ती त्यांच्या राज्यात राहून त्यांना आशीर्वाद देतील। तर यावर आणखी देखील काही राजकीय प्रतिक्रिया समोर आलेल्या आहेत, पाहूयात। समाज भवन बांधायला मला वाटतं कुणालाही काही मनाई करू नये। समाजाचे आपापले भवन असले पाहिजे आणि त्यातून त्या समाजाला एकत्रितपणे संघटितपणे त्या ठिकाणी आपल्या समाजाच्या कौशल्य विकास, आपल्या मुलाबाळाच्या पुढच्या काळामध्ये त्यांच्या विकसित महाराष्ट्राकरता त्या मुलांचा सहयोग, समाज भवनात शेवटी काय असतं की आपल्या आपापल्या समाजाला एक दिशा मिळतं, तिथे बळ मिळतं। त्यामुळे कुठल्याही समाजाचे समाज मंदिर सभागृह असल्याला मला वाटतं कुणाही समाजाला विरोध करू नये। अशोक चौधरींना ज्यावेळी ते महाराष्ट्रात येतील ठाण्याच्या हॉस्पिटलमध्ये त्यांचा इलाज करावा लागेल, कारण ह्यांना महत्त्व देण्याची जराही गरज नाही। त्याला कारण असं आहे, हे स्वतः व्यक्ती म्हणून घेऊन काहीतरी महत्त्व निर्माण करण्यासाठी हे करतायत। राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी या गोष्टीचं खंडन केलं पाहिजे, निषेध केलं पाहिजे आणि त्यांच्या पक्षप्रमुखांना सांगून याला जाब विचारला पाहिजे। कारण आम्हाला हे माहीत आहे की प्रदेशच्या वतीने आता राष्ट्रीय अध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे हे बिहारांचं प्रतिनिधित्व करतायत, बिहारमधून ते येत आहेत, म्हणून ह्या सर्व गोष्टी चालल्या आहेत का हा प्रश्न पण होतोय। तर बिहारी माणूस इथे पोट भरायला येतो, बिहारीवर टीका कशाला करता? इथल्या तरुणांमध्ये नोकऱ्या करण्याची मानसिकता नाही। मंत्री गुलाबराव पाटील यांनी हे वक्तव्य केलंय। नोकऱ्या पाहिजे, नोकऱ्या पाहिजे, नोकऱ्या आहे करणारा मानसिकता नाहीये। बिहारचा माणूस इथं पोट भरतो, बिहारीवर आपण टीका करतो। कशावर टीका करताय? तुमच्या मराठी माणसाला बीकॉम झाला ना, शेतीचा ना, वावराचा ना, घरचा ना, शेतीत नोकरीचा, नोकरी नाही तर छोकरी नाही, ही प्रॉब्लेम आहे। आणि वरतून म्हणायचं की काम नाही, काम आहे। कोण म्हणतं काम नाही? कोण म्हणतं काम नाही? काम आहे, करण्याची मानसिकता नाही। म्हणजे तरुणांना राग आला तर आला, अजून 4 वर्षांनी इलेक्शन आहे तेव्हा पाहू। काम काय नाही, मग कोण म्हणतं काम नाहीये? काम करण्याची मानसिकता ठेवा, चोरीपासून शरण ठेवायची माणसाने। माझं सन्मान्य गुलाबरावांना एवढंच म्हणणं आहे की आपण त्याच मराठी माणसाच्या जीवावर गेली अनेक वर्ष जिंकत आहात, इतकं मराठी माणसाला दुय्यम समजू नका, सत्तेच्या लाचारी करता। आणि तुम्ही सत्तेत आलेला आहात ते तुमचं कर्तृत्व महाराष्ट्राने 40 लोकांचं पाहिलेलं आहे। माझी सन्मान्य उपमुख्यमंत्री श्री शिंदे यांना विनंती आहे की त्यांनी योग्य वेळी ह्यामध्ये लक्ष घालावं। कारण ठीक आहे, तुम्ही आज सत्तेत आहात, परंतु सत्तेचा अमरपट्टा कोणीही घेऊन येत नाही। तुम्ही जर मराठी माणसाला दुय्यम दर्जा द्यायचा प्रयत्न केलात किंवा मराठी मुलं काम करत नाही असं जर म्हणालात तर त्याचे परिणाम हे तुम्हाला नक्की महाराष्ट्रातील जनता दाखवल्याशिवाय राहणार नाही। तर संजय राऊतांनी शिंदेंवर जहरी टीका केली आहे। राऊतांनी शिंदेंचा उल्लेख सुनबाई असा केलाय। शिंदे रुसून बसलेत, रुसून बसलेल्या सुनबाई सारख्या दिल्लीत फेऱ्या मारतायत, दिल्लीचे सासरेही ऐकायला तयार नाहीयेत। राऊतांनी शिंदेंना हा खोचक टोला लगावलाय। बहुतेक ती घटस्थापनेपर्यंत पुढे जाऊ शकते, कारण ते काय दोघांमधलं काय जुळत नाही आहे नीट।
शिंदे रुसून बसलेले आहेत आणि रुसून बसलेल्या सुनबाई ज्या आहेत त्या सारख्या दिल्लीत फेऱ्या मारत आहेत आणि दिल्लीचे सासरे ऐकायला तयार नाहीत. हां, त्याच्यामुळे त्या नववधूची फार अडचण झालेली आहे. करे तो क्या करे. हां, इज्जत का सवाल आहे. बाळासाहेबांचं जन्मशताब्दी वर्ष आहे. बोलून ते गेलो आहे आमचा महापौर होणार. पण भारतीय जनता पक्ष असं कोणाला, त्यांची एक भूमिका अशी असते, माझं ते माझं आणि तुझं ते माझ्या बापाचं, या भूमिकेत हे सगळे लोक असतात. त्याच्यामुळेच आम्ही त्यांच्यापासून दूर झालो. संजय राऊत हे राहुल गांधींची नवरी झालेली आहेत. याच्या आधी देखील बघितलंय की दिल्लीमध्ये जायचं, राहुल गांधींची गुलामी करायची, हे संजय राऊतांचं काम झाले. काँग्रेसची जे स्वतः नवरी म्हणून आहेत त्यांनी इतरांना सून, इतरांना सासू म्हणू नये. अहो संजयजी राऊत, तुम्ही ज्या पद्धतीनं राहुल गांधी यांना पंतप्रधान करण्यासाठी पायघड्या घालत होत्यात, नवसं बोलत होतात, कशा पद्धतीनं राहुल गांधीच पुढचे पंतप्रधान आहेत अशा वल्गना करत होत्यात, तुम्ही राहुल गांधींची नवरी आणि मराठी भाषेत आणखी चांगलं सांगायचं झालं तर प्रेयसी म्हणून काम केलं होतं. परंतु राहुल गांधी यांनी तुम्हाला प्रेयसी म्हणून देखील ठेवलेलं नाही, हे देखील महाराष्ट्राने बघितलेलं आहे. काँग्रेसनं तुम्हाला मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत बाजूला ठेवलं. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.